पाऊस नव्हता, परंतु आज दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आणि पावसाचं आगमन देखील झालेलं आहे. सामना आपण सुरू करूया. विनंती असेल, सामना सुरू करायचा आहे. सेमीफायनलचा सामना आहे. ऋषभ काठे येतोय गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम खारबाव. केतन म्हात्रे आणि करण धुळे ही जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय जागृती 11 डोंबिवली या टीमच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. सामना सुरू होतोय सेमीफायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ रिची जितू निलेश मुतीचषकाच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू. गोलंदाज थोडेसे स्कीड झाले, परंतु परफेक्ट यॉर्कर आपण पाहिलं गोलंदाज ऋषभ काठेच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम खारबाव. खारबावचा हा स्टार गोलंदाज आपण पाहतोय. जितू शेलार यांनी खूप चांगला संघ बांधलाय. डॅनी सरांचा संघ आहे जे पुरस्कर्ते आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. बघूया तिसरी धाव पूर्ण होईल का, परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आहे 2. 2 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. प्रचंड वेग आहे गोलंदाज ऋषभ काठेकडे. त्याच वेगाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्रभावित केलं आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी करतोय ऋषभ काठे हा गोलंदाज. 7 ते 8 खेळाडू भिवंडी तालुक्यातील आहेत. अर्नी स्पोर्ट्स मध्ये टीमचे पुरस्कर्ते आहेत डॅनी सर यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 4. प्रचंड वेग आहे ऋषभकडे. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅकफूट लावून बॅकफूट पंच करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्वीपर कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकिंग साठी हरीश जात आहेत.
खूप चांगलं बॅकिंग आपण पाहतोय हरीश यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 5. सुजित पाटील जे मेन पंच आहेत. बॅटची आतली कडा आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सुनील पाटील, मॅन फ्रॉम काल्हेर. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुनील पाटील यांनी केलंय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी फटका चांगला आहे. बिग हिट केलाय आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 12. धावसंख्या आहे 12. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अभिजित ठाकूर उर्फ छोट्या. पहिला चेंडू स्विंगाना मिस. प्रचंड वेग आहे गोलंदाज अभिजित कडे आणि पहिल्या चेंडूवरती छोट्याने इम्प्रेस केलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 12. बिनबाद 12 अशी अप्रतिम सुरुवात केली आहे जागृती 11 डोंबिवली या टीमने. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. वाईट +1 एकूण 2 धाव मिळत आहेत आणि फर्स्ट बाउन्सरचा इशारा देखील येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 14. बिनबाद 14 अशी धावसंख्या आहे. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय. कीपर बीट झाले होते प्रमोद म्हात्रे. एक धाव मिळते 22च्या स्वरूपात. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 15 धाव धावफलकावरती आहेत. केतन म्हात्रे ऑन स्ट्राइक. यावेळी पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. धावसंख्या आहेत 16. फ्री हिटची संधी असेल. फटका चांगला आहे. हुक केलाय आणि चेंडू जातो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या 22. फक्त दिशा दिली डेलिकन टच. क्या बात आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. (26) धावा. अप्रतिम बॅटिंग करतो फलंदाज केतन म्हात्रे. अजून एक चांगला स्ट्रोक. शॉर्ट ऑन बॉल. पुल अँड पॉवरफुल. सक्सेसफुल. ब्युटिफुल. वंडरफुल षटकार. 32 धावा. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये केतन म्हात्रेने. बॅटची कडा आणि चेंडू जाईल
लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 18.00 च्या सरासरीने 36 धावा. जीत येतोय नवीन गोलंदाज जो संघनायक आहे अर्नी स्पोर्ट्सच्या टीमचा. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. 1 धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 37 धावा धावफलकावरती. जीत मॅन फ्रॉम वडगर वेगवान गोलंदाज आहे आणि राष्ट्रवादी चषकामध्ये बेस्ट बॉलरची बाईक देखील मिळवली होती याच जीतने. बॅटची कडा आणि सुरेख झेल टिपलाय प्रमोद म्हात्रेने. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रे बॅक टू द पवेलियन. खूप चांगली बॅटिंग केली केतन म्हात्रेने. 24 धावांची विस्फोटक आणि वादली खेळी साकारली. हरीश मिरकुटे मॅन फ्रॉम दहागाव. पहिला चेंडू यावेळेस हरीश मिरकुटे फेस करत होते एकदम मिळत्या चेंडूवरती, ती देखील लेग पाईच्या स्वरूपात. आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 38 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रचंड वेग आहे. प्रमोद दादा थोडेसे बीट झाले. प्रमोद म्हात्रे मागच्याच हप्त्यामध्ये नक्की देसाईचं क्रीडांगण गाजवलं. याच प्रमोद म्हात्रेने भिवंडी 40+ या टीमच्या माध्यमातून खूप चांगला खेळ केला होता. प्रमोद म्हात्रे यांनी 39 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस क्या बात आहे, ऑन द टॉस ग्लोरियस फटका. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. वीरेंद्र सेवक स्टाईलने हा चेंडू खेळतायत. षटकार 45. आता मात्र बॅट्समन बीट झाले, कीपर देखील बीट झाले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे आणि नक्कीच पंचांनी रेफर केलाय. जर पंचांना जास्त डाऊटफुल असेल तरच ते पंच रेफर करू शकतात. कोणत्याही टीमकडे कोणताही रिव्ह्यू नाहीये आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. दोन्ही स्टंपच्या मधून हा चेंडू गेलाय. मिडल आणि जो लेग स्टिकचा स्टंप आहे त्याच्या मधून हा चेंडू गेलाय, त्यामुळे फलंदाज बाद असेल.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 45 धावा. नक्कीच खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय करण धुले आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत भावेश ठाकरे. धावसंख्या आहे 45 आणि अमजद येतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळी लाईन पाहावी लागेल. खूप चांगलं यष्टरक्षण आपण पाहतोय प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 46. 46 धावा धावफलकावरती. सूरज पाटील येतो नवीन फलंदाज मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा. बॅटची आतली कडा आहे आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अमजदने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. हरीश मिरकुटे आणि सूरज पाटील ही जोडी पाहायला मिळते. धावसंख्या आहे 46 धावा. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. अमजद शेख मॅन फ्रॉम भिवंडी बिलाल शेख यांचे बंधू आहेत. यावेळी ड्रायव्हडी क्या बात आहे. स्ट्रॉंग अपील करतात परंतु LBW आउट नाही आहे बघा. या स्पर्धेमध्ये प्रमोद म्हात्रे थोडेसे स्किड होत आहेत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 52 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 52 धावा धावफलकावरती आहेत. अमजदने खूप चांगली गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये. अजून एक चांगला चेंडू मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. अचूक टप्प्यावरती आणि बघूया रनआउटची देखील संधी असेल परंतु धावाची संधी आता मात्र आहे आणि 2च धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलंय जागृती 11 डोंबिवली या टीमने अर्नी स्पोर्ट्स या टीम समोर. 24 चेंडू आणि 55 धावांचं टार्गेट. तर धन्यवाद रोशन. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 55चं टार्गेट आहे. चला मोठे देसाईचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे काल जो संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये. आणि मोठे देसाईचे मला वाटतं आयकॉन महेश पाटील आहेत मला वाटतं थांबलेत.
मोठी देसाई संघ आपण 2 आयकॉन खेळाडू घेऊ शकता मयूर. आयकॉन साठी तुमच्याकडे ऑप्शन भरपूर आहे. विकी शर्मा सुद्धा आहेत, आकाश भोईर आहेत. तर चला जागृती स्पोर्ट्स संघ आपण लगेच फिल्डिंग लावायचे. 55चं टार्गेट आहे आणि बघायचं कोणता संघ शहरीमधून फायनलमध्ये प्रवेश करतोय आणि त्यांची फाईट असेल ती जर्मन मोठी देसाई या संघासमोर. कालच्या दिवसात अजय मडवीने जबरदस्त कामगिरी केली आहे आणि इथे बघायचं आता सलामी जोडी आपण पाहिलं तर अभिजित ठाकूर सलामीला येत आहेत. अक्षय कासार सलामीला येतात आणि अभिजित. टार्गेट 55 आहे 24 बॉलमध्ये. तर 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. षटक घेऊन येते बघा. थोडंसं परिवर्तन आहे, रघु परदेशी येत नाहीये. आता मात्र केतन म्हात्रे स्वतः आलेत. अक्षय कासार आहेत स्ट्राईक एंडला. अक्षय कासार स्ट्राईक एंडला. 2 सेकंडला अभिजित ठाकूर उर्फ छोट्या आणि गोलंदाज आहेत ते केतन म्हात्रे. पहिला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. 1 बाउन्सचा इशारा केलाय. अक्षयला इथे भेट केलं होतं मात्र एस्टेक्ष आपण पाहिलं तर सिद्धेश वास्कर आहेत, मॅन फ्रॉम भंगारपाडा. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 2. धावसंख्या 2. सेकंडला अभिजित. रेल्वे ग्राउंडची एक स्पर्धा मला आठवते रिची जिथून इलेक्शन या संघामध्ये सुद्धा अभिजित आणि विश्वजित खेळण्यासाठी आले होते. केतन म्हात्रेंनीच त्यांना आमंत्रित केलं होतं. आणि फलंदाज अभिजित बॅक टू द पॅव्हेलियन. रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. पहिला धक्का लागतोय तो हर्नी स्पोर्ट या संघाला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अभिजित रनआउट झाले होते. जीत भोईरने त्यांना बाद केलं होतं आणि इथे ते रनआउटच्या स्वरूपात बाद होतात. केतन म्हात्रेने त्यांना बाद केलं. म्हणजे दोन्ही वेळा आपण पाहिलं वाकलांच्या खेळाडूंनी त्यांना बाद केलंय. प्रमोद म्हात्रे येतात नवीन फलंदाज.
धावसंख्या 3. तर धावसंख्या 3 आहे. प्रमोद म्हात्रे आलेत नवीन फलंदाज. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पंचांनी चेंडू नो बॉल घोषित केलाय. नो बॉल आहे. 1 बाउन्सची आधी वॉर्निंग दिली होती, त्यामुळे नो बॉल असेल. 1+1 आणि येणारा चेंडू फ्रेट. धावसंख्या 5. येणारा चेंडू फ्रेट असेल. केतन इथे केतन म्हात्रेकडनं थोडीशी चूक झाली आणि प्रमोद म्हात्रे मात्र सुरक्षित आहेत. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. एक सिंगल इथे बेल. चांगली गोलंदाजी केतन म्हात्रेच्या माध्यमातून. धावसंख्या 6. टू गो. धावसंख्या 6. चेंडू झाले 4. 55चं टार्गेट आहे. धावसंख्या 6. चांगली गोलंदाजी करत असताना केतन म्हात्रे 5 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकलेत. मागच्या 2 मॅच मध्ये रोशन केतनने गोलंदाजी केली होती, मात्र पाऊस आलाय आणि त्याचा फायदा कुठेतरी घेतलाय. बघा जबरदस्त गोलंदाजी. जेव्हा केतन गोलंदाजी आले असं वाटलं रघु परदेशी 2 मॅच मध्ये पहिल्या षटकार टाकलाय. अचानक केतन आले. 1 धाव मिळाले. धावसंख्या 7. 55चं टार्गेट आहे. 18 चेंडू मध्ये 48. 18 चेंडू मध्ये आता 48 करायचे आहेत. अभिजित रनआउट झाले. सात धावा झाल्यात. चला जागृती स्पोर्ट सामना लगेच सुरू करा. 48 धावा अजूनही हव्यात 18 चेंडू मध्ये. 7 धावा झालेल्या आहेत. चला स्पीडअप करा प्लीज, अजूनही फायनलची मॅच आहे. धनराज, धन आणि राज गोलंदाजी करण्यात येत आहेत. धनराज, चला अजय बडी या टॉस साठी. मोठी देशाचे कॅप्टन विकी शर्मा बघा एन्जॉय करतात ही स्पर्धा. प्रचंड मेहनत आहे त्यांची या स्पर्धेसाठी. इथे मात्र चांगला चेंडू होता, जबरदस्त गोलंदाजी. धनराजचा पहिला चेंडू डॉट. 17 चेंडू मध्ये आता 48 करायचे आहेत. इतकं सोपं नाहीये. अभिजित सुद्धा बाद झालेत, तर मी आव्हान थोडंसं कठीण होऊ शकतो या मॅच मध्ये टीम हर्निस स्पोर्ट या संघाला. जबरदस्त गोलंदाजी. प्रमोद म्हात्रेला पूर्णपणे इथे शांत ठेवलंय, कारण टार्गेट 55चं आहे. इतका सोपा नाहीये. सुरुवातीला बॅटिंग खूप चांगली केली केतन म्हात्रेने. सुरुवात खूप चांगली दिली. 2 षटकात 36 धावा बनवल्या होत्या 18च्या सरासरीने. पण तसं काही करता येत नाहीये टीम हर्निस स्पोर्ट डोंबिवली या संघाला. प्रमोद म्हात्रे आता मात्र ग्लोव्हचा वापर करतायत. थोडासा संघर्ष करावा लागलाय प्रमोद म्हात्रे यांना सुद्धा.
हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला तर दीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत अजय पाटील आहेत तिथे, मॅन फ्रॉम भरोडी. एकच धाव मिळाली. धावसंख्या 8 धावा. आता 55 धावा कशा चेस करायच्या हाही प्रश्न पडलाय. इथे फटका चांगला आहे मात्र आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावा आपण बघू शकाल 10 दुहेरी अंकामध्ये 55 टार्गेट आहे. जागृती स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय रेल्वे ग्राउंड इथे सुद्धा एक सामना जिंकलाय या संघाने आणि इथून कदाचित अंतिम फेरी गाठण्याची संधी असेल. मात्र इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो अक्षयच्या बॅटमधनं. चेंडू जाईल लांगांच्या वरून सीमा पलीकडे. षटकार, पहिला संघर्षमय षटकार. धावसंख्या 16. एकोणचाळीस धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये 39 हव्यात. तेरा चेंडू 39 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. इथे चांगला चेंडू आहे धनराजचा. 12 चेंडू 39 आता करायचे आहेत. जबरदस्त कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये जागृती स्पोर्ट डोंबिवली या संघाने. नेहमी आपण विशाल म्हात्रे यांना कॅप्टनच्या भूमिकेत पाहता, मात्र आज विशाल म्हात्रे नाही आहेत. मॅन फ्रॉम उत्सारगर. जागृती स्पोर्ट आयोजित डोंबिवली ब्लास्ट ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 1, 2, 3, 4 ऑगस्टला ती स्पर्धा आहे. रोशन, ज्या स्पर्धेत 2 बाईक आहेत. तालुका वाईज ग्रामीणचे 24 संघ आहेत. तालुका वाईजचे 12 संघ आहेत. 12 ओपन संघ आहेत. सचिन लाणे जबरदस्त मेहनत आमचे ऑफिशियल स्कोरर पंडित दादा पाटील मॅन फ्रॉम घारिवली. इथे पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नाहीये, वाईट आहे फक्त. 12 चेंडू मध्ये 38 करायचे आहेत. 17 धावा झाल्यात 12 बॉल मध्ये 38. चांगला चेंडू होता. प्रमोद मात्र थोडेसे फ्रेशर मध्ये दिसतात रोशन. ज्या बॅटिंगसाठी तिथे जाणले जातात तशी बॅटिंग होत नाहीये. 11 चेंडू मध्ये 38 करायचे आहेत. 11 चेंडू 38. सुरेख गोलंदाजी. दहा चेंडू 37 धावांची आता गरज आहे मॅच मध्ये. रोशन, लक्ष अशक्य झालंय कारण की ज्यावेळी पाऊस सुरू होतो इतकं सोपं नाहीये बॅटिंग करणं. 18 धावा झाल्यात. 37 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 10. गोलंदाज करण लहाणे. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय. सूरज पाटील आहे तिथे, त्यामुळे चूक नसणार आहे. फलंदाज होईल बाद. सचिन नाणेत गोलंदाज. करण धुळे आहेत आमचे. सचिन लानेला विकेट मिळाली. चला बॅट्समन लवकर या. योगेश येतात नवीन फलंदाज उर्फ बाबू. इथे केतन मात्रे झेल कल्याणी फलंदाज महाद होते. इथे बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले सचिन लहाणेला. आता मात्र फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय जवळजवळ जागृती स्पोर्ट डोंबिवली. राहुलबाई पाटील यांचा संघ, हरेश पाटील या संघाचे पुरस्कार आहेत. मॅन फ्रॉम ब्राह्मण करवले. राहुलबाई पाटील यांची कन्या तुम्ही पाहता जागृती आणि तिच्या नावाने सातत्याने महाराष्ट्रभर तुम्ही संघ पाहतात. नवीन फलंदाज हर्षद ठोंबरे येत आहेत. मॅन फ्रॉम खोडी.
सुरुवातीचा काळ आपण पाहिलं एक जागृती स्पोर्ट या संघाची स्थापना केली राहुलभाई पाडी यांनी. सातत्याने ग्रामीण खेळाडूंना संधी दिली आहे त्यांनी. इथे पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय, पंचाने वाईट घोषित केलंय. वाईट आहे. लगेच बघा केतन म्हात्रेने सुद्धा सांगितलं ही खेळाडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या संघाचे पुरस्कर्ते हरेश पाटील आहेत. एक लकी पॅकर्स म्हणून सुद्धा हरेश पाटील यांची ओळख आहे. नाही बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं रोशन हरेश पाटील आल्यानंतर एक ट्रॉफी घेऊनच जातात ते. डॉट चेंडू आहे, वाईट आहे, क्षमा असावी, वाईटचा इशारा आलाय. थोडासा पाऊस आपण पाहिला. इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून, पंचांचा इशारा काय येतोय, षटकार. धावसंख्या 26, 29 धावांची अजूनही गरज आहे. सव्वीस धावा झाल्यात, 29 हव्या आहेत. पंकज येत आहेत. चला मोठे देशाचे कॅप्टन या अजय मडी टॉससाठी यायचे. 6 चेंडू मध्ये 29 हवेत. गोलंदाज पंकज आहेत. योगेश पाटील बघू शकता आपल्या स्क्रीनवरती, टीव्ही स्क्रीनवर. 5 चेंडू मध्ये 28 करायचे आहेत. पावसाळी क्रिकेट स्पर्धा मध्ये कालपासून पाऊस नव्हता. आज अखेर आयोजकांचे स्वप्न पूर्ण झालं, खास करून आमचे आयोजक विकी शर्मा. 5 चेंडू. इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं 6 धावांसाठी. 4 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये. रोशन मॅच ऑन आहे अजूनही, कारण 4 चेंडू मध्ये 22 करायचे असतील तर 3 षटकारांनी एका चौकाराची आता गरज आहे. फक्त पंकजला 1 चेंडू डॉट टाकायचंय. हा चेंडू एकच चेंडू पंकजला रोशन चांगला फेकायचा, तो आता मात्र त्यांनी फेकलाय. 3 मध्ये आता 22 करायचे आहेत. केतन म्हात्रेने जी इनिंग साकारली ना अभिजितच्या विरोधात, फटकेबाजी आपण पाहिला खूप चांगली केली. 2 षटका 36 धावा, त्याच कुठेतरी उपयोगी ठरल्या जागृती स्पोर्ट डोंबिवली या संघाला. आणि इथे प्रशांत म्हात्रे यांना हिट केलंय डायरेक्ट. जे पंच आहेत, रबर बॉल एवढ्या वेगाने येतो की त्यांना हलायलाही चान्स मिळाला नाही. शेवटचे 2 चेंडू आहेत. होम साईज स्पोर्ट MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ते वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 35, 20 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायच्या 20. स्ट्राईक एंडला हर्षद ठोंबरे, क्रिकेटमधला सर्वात मोठा हा षटकारच आहे. तर एका चेंडूवरती 10 धावा हव्यात. हर्षद ठोंबरेने सुद्धा चेंडूला फलंदाज बाद आहेत. हर्षद थांबाचे नौसेंगीला, एक चेंडू बाकी आहे. हरेश मिरकुडे बघा काय झेल टिपलाय. 1 चेंडू मध्ये आता 20 धावांची गरज आहे. आणि इथे जागृती स्पोर्ट संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. अभिनंदन हरेश पाटील या संघाचे पुरस्कर्ते. आणि त्यांची फाईट असेल आता जय हनुमान मोठी देसाई या संघाबरोबर. हार्ड लक आर्मी स्पोर्ट.